नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या आणि लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोणती मोठी घोषणा केलेली आहे आणि या कर्जमाफी योजनेत काही महत्त्वाचे बदलसुद्धा जाहीर केलेले आहेत त्यांनी. एक एक करून आपण सविस्तर मुद्दा जो आहे हा तो बघून घेऊयात. आता या योजनेमध्ये जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजे की आता सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. या योजनेतील 50,000ची जी मर्यादा आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे. यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांवर मर्यादा होती. मात्र आता सरकारने ती जी अट आहे ती हटवली असून पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभसुद्धा मिळू शकतो आणि हा जो निर्णय आहे तो लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. आता जी दुसरी अपडेट आहे. आता जी अपडेट होती 2 लाखांपर्यंत कर्जमाफी त्या अंतर्गत जी 50,000ची जी मर्यादा होती ना ती आता पूर्णपणे रद्द केलेली आहे. आणि हा जो निर्णय आहे तो बहुतांश शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सरकारने स्पष्ट केलेले आहे की 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनाही या नव्या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या याआधी लाभ घेतला म्हणून आता वंचित राहावे लागणार आहे शेतकरी मंडळींना. तसेच आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की निर्णय आहे की पूर्वी 2026-27 या आर्थिक वर्षातच कर्जाची नियमित परतफेड केलेली असणे आवश्यक होते, परंतु आता सरकारने ही अट जी आहे ती आता शिथिल पूर्णपणे केलेली आहे. आता मागील 2 वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षात नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ पूर्णपणे मिळणार आहे. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. तसेच आता राज्य सरकारवर किती आर्थिक भार येणार आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. आता याबद्दल सांगायचं झालं तर या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 4,000 ते 5,000 कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार आता पडणार आहे. तरी देखील सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे पूर्णपणे. आता किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याबद्दल सांगायचं झाले तर सुमारे या योजनेचा जो लाभ आहे तो सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता सरकारने आता व्यक्त केलेली आहे. निश्चितच ही एक आनंददायी बातमी म्हणता येईल शेतकरी मंडळींसाठी. तर या संपूर्ण कर्जमुक्ती योजनेवर एकूण 36,585 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो अपेक्षित आहे आणि ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक योजना ठरणार आहे. तसेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते काय म्हणाले आहेत ते नक्की. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितले की कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही आहे, परंतु शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकू नयेत आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी ही योजना आवश्यक आहे. त्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे की 2017, 2020 आणि आता 2026 अशा सलग 3 वेळा कर्जमाफी देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. तसेच आता शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया केलेली आहे या गोष्टीवर. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे प्रमुख शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की या निर्णयामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाहीत आणि त्यांनी मोठा दिलासा मिळेल. शेतकरी मंडळींना त्याचा दिलासा मिळेल मोठा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता रोहित पवारांची सुद्धा यावर प्रक्रिया आलेली आहे. आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी हा निर्णय आमच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत सांगितले की संयुक्तपणे लढा दिल्यास यश जे आहे ते नक्की मिळते, हे या निर्णयातून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत पाहता सरकारने कर्जमाफी योजनेतील 50,000ची मर्यादा हटवलेली आहे. 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा मार्ग खुला केला आहे. नियमित परतफेडीच्या अटी ज्या आहेत त्या शिथिल केल्या आहेत. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा आता संधी दिलेली आहे. त्यामुळे सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदासुद्धा होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. ही माहिती जर तुम्हाला मंडळींना उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशा सरकारी योजना व शेतीसंबंधी ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.